नमस्कार मित्रांनो, मी आपलं इतिहास विभागामध्ये हार्दिक स्वागत करतो. मी प्राध्यापक ए निंबर, इतिहास विभाग. आपल्याशी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राचीन भारत या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. सर्वप्रथम सिन्नर महाविद्यालयामध्ये मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. इतिहासाचा अभ्यास करीत असताना आपल्याला जगाचा इतिहासाचा अभ्यास करता येतो, त्या देशांच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो, एखाद्या खंडाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येतो. पुढे कदाचित आपल्याला या सगळ्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळणारच आहे. परंतु अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, पहिल्या वर्षासाठी आपल्याला अभ्यासासाठी जो इतिहास विषय दिलेला आहे, त्या इतिहास विषयाचं जे काही टायटल आहे ते प्रारंभिक इतिहास असं आहे. प्रारंभिक इतिहास म्हणजेच आपण त्याला प्राचीन भारत किंवा प्राचीन भारताचा इतिहास असं म्हणू शकतो. तर आपल्याला जे काही 2 सेमिस्टर दिलेले आहेत, त्या 2 सेमिस्टरमध्ये आपल्याला ह्या प्रारंभिक भारताचा अभ्यास करायचा आहे. जसं आपण सिलेबसचा आढावा घेत असताना मी आपल्या ती गोष्ट लक्षात आणून दिली की आपल्याला पहिल्या सत्रामध्ये प्रागैतिहासिक काळ ते मौर्य काळ असा जो काही इतिहासाचा सुरुवातीचा भाग आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मग त्यानंतरचा जो अभ्यास आहे तो आपल्याला दुसऱ्या सेमिस्टरमध्ये पुढे कंटिन्यू करायचा आहे. परंतु आपल्याला जो विषय या ठिकाणी अभ्यासाला दिलेला आहे, आता त्याच्यामध्ये अभ्यासाला सुरुवात करत असताना पहिल्या प्रकरणाला आपण आता सुरुवात करणार आहोत. पण थोडंसं आपण इतिहासाच्या संदर्भामध्ये जर थोडंसं त्याचं महत्त्व जर पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जगाच्या अनेक देशांच्या इतिहासाचा जर आपण विचार केला तर जगाच्या इतर देशांपेक्षा आपला जो भारताचा इतिहास आहे किंवा आपली भारतीय संस्कृती आहे ही जगातली सर्वात प्राचीन संस्कृती आहे. आपल्या देशाला एक खूप मोठा इतिहास आहे. इतर देशांना फक्त भूगोल आहे, पण आपल्या देशाला या ठिकाणी एक प्राचीन इतिहास आहे. आणि म्हणून आपला जो प्राचीन इतिहास आहे हा अतिशय दीप्यमान आहे. आपल्याला अभिमान वाटावा अशा प्रकारचा इतिहास आहे. आणि म्हणून आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. याचं कारण आज आपण जगाची जी परिस्थिती बघतोय, आज जगाची विशेषतः सामाजिक जीवनामध्ये जी काही अधोगती झालेली दिसते, त्याचं कारण जर आपण बघितलं तर आपण त्या ठिकाणी आपली जी प्राचीन संस्कृती आहे हिच्यापासून आपण दूर गेलेलो आहे. आणि म्हणून आपली संस्कृती ही अतिशय प्रगत आहे. आपला प्राचीन भारताचा इतिहास हा अतिशय अभिमानास्पद आहे. आणि म्हणून आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच्या इतिहासाचा अभ्यास करणं आपलं कर्तव्य आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाची संस्कृती आपल्याला माहिती असली पाहिजे, त्या देशाचा इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे. आणि म्हणून पहिल्या वर्षामध्ये FIBAच्या पहिल्या वर्षामध्ये आपल्याला या ठिकाणी
प्राचीन भारत, ज्याला आपण प्रारंभिक भारत असं त्याचं टायटल आहे, प्रारंभिक भारताचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आता प्राचीन भारताचा अभ्यास करीत असताना आपल्याला प्रागैतिहासिक काळापासून त्याची सुरुवात करायला लागेल. प्रारंभिक भारताचा जो इतिहास आहे तो अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे. प्राचीन भारतामध्ये मानव कसा आणि कोठे राहत होता, तो किती प्रगत होता, त्याचबरोबर प्राचीन काळातलं समाज जीवन कसं होतं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्राचीन भारताच्या अभ्यासातूनच सापडू शकतात. प्राचीन मानवाने नैसर्गिक आपत्तीनं कसं तोंड दिलं, त्यातून वाचण्यासाठी त्याने कोणते मार्ग काढले, त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर त्याने त्याचा वापर केव्हापासून सुरू केला, शेतीचा शोध केव्हा लागला, आपल्या स्थिर जीवनासाठी मानवाने त्याचा वापर कसा केला, दगडी हत्यारांपासून तर विविध धातूंची हत्यारे बनवण्याला त्याने कधीपासून सुरुवात केली, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची भांडी बनवणे, सूत तयार करणं, कापड विणणं, पशुपालन, अशा सर्व गोष्टी तो केव्हा करू लागला. आणि शेवटी या सर्व गोष्टींमधून मानवाने नागरी संस्कृती कशी निर्माण केली, खेड्यांपासून तर मोठमोठ्या शहरांपर्यंत त्याचा विकास कसा झाला, याची माहिती आपल्याला प्राचीन भारतातून मिळते. मानवी जीवनाची उत्क्रांती झाल्यापासून इतिहासाची सुरुवात होते आणि म्हणून अध्ययनाच्या सोयीसाठी मानवी इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा 3 भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं. मानवी जीवन अस्तित्वात आल्यापासून तर इसवी सन 1206 पर्यंतचा जो कालखंड आहे तो प्राचीन इतिहासाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. प्राचीन भारताच्या इतिहासाचं महत्त्व अभ्यासत असताना राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यासता येते. सर्वप्रथम आपण भौगोलिक दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व पाहूया. भौगोलिक दृष्टिकोनातून हिमालय आणि दख्खनचे पठार हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण भारतातील अनेक धार्मिक स्थळं ही हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेली आहेत आणि याच हिमालयामधून अनेक महत्त्वपूर्ण नद्यांचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो आणि हाच उगम पुढे मानवी विकासाच्या वाटचालीमध्ये अतिशय महत्त्वाचा ठरलेला आपल्याला दिसून येतो. सुरुवातीला गंगा, सिंधू, सरस्वती या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये मानवी वसाहती स्थिर झाल्या आणि मग पुढच्या कालखंडामध्ये इथेच अनेक राज्य आणि साम्राज्य निर्माण झालेली दिसून येतात. हिमालयाप्रमाणेच दक्षिणेकडचं दख्खनचं पठार भौगोलिक दृष्टिकोनातून प्राचीन भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. हा भूप्रदेश सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी व्यापलेला आपल्याला दिसून येतो आणि याच सह्याद्री पर्वतांच्या रांगांमधून कृष्णा, गोदावरी, भीमा अशा अनेक नद्यांचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो आणि याच नद्यांच्या सुपीक खोऱ्यांमध्ये नंतरच्या कालखंडामध्ये अनेक राज्य, साम्राज्य प्रस्थापित झालेली सुद्धा आपल्याला दिसून येतात. सांस्कृतिक दृष्टिकोनातून जर विचार केला
तर सांस्कृतिक दृष्टिकोनातून सुद्धा सह्याद्रीचं महत्त्व हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. याच सह्याद्रीच्या काळ्या पाषाणामध्ये वेरूळ अजिंठ्यासारखी लेणी खोदण्यात आलेली आपल्याला दिसून येतात. थोडक्यात बदलत्या भौगोलिक वातावरणामध्ये मानवाच्या आचारविचारामध्ये बदल होत गेला, म्हणून मानवाच्या विकासात्मक वाटचालीमध्ये भौगोलिक महत्त्वपूर्ण ठरलेलं दिसून येतं. प्रागैतिहासिक काळाचा पण आपल्याला इथे विचार करता येईल. प्रागैतिहासिक काळाचं महत्त्व सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. प्रागैतिहासिक काळाचे अश्मयुग, मध्याश्मयुग व नवाश्मयुग अशा 3 कालखंड पडतात. प्राचीन भारताच्या इतिहासाची सुरुवात अश्मयुगापासून झाली. या कालखंडामध्ये मानवाची उत्पत्ती झाली. मध्याश्मयुगामध्ये हातकुऱ्हाडीचा आणि दगडी सुऱ्यांचा वापर हत्यार म्हणून झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढे नवाश्मयुग, ताम्रपाषाण युग या कालखंडामध्ये मानवाचा विकास घडून आलेला आपल्याला दिसून येतो. या कालखंडामध्ये मानवाने जी हत्यारे, अवजारे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरल्या, त्या आधारावर त्या कालखंडाला पुरापाषाण युग, मध्यपाषाण युग, नवाश्मयुग आणि ताम्रपाषाण युग असं म्हटलं जातं. आणि या ताम्रपाषाण युगाच्या शेवटच्या कालखंडामध्ये हडप्पा संस्कृतीचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. आता आपल्याला हडप्पा संस्कृतीचं महत्त्व पण या दृष्टिकोनातून बघता येईल. हडप्पा संस्कृती भारतातील सर्वात प्राचीन आणि त्या काळातील विकसित संस्कृतींपैकी एक नागरी संस्कृती होती. इसवी सन 1921 मध्ये भारतामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि मग त्यानंतर विविध ठिकाणी उत्खननं झाली आणि मग ह्या उत्खननामध्ये मिळालेल्या वेगवेगळ्या वस्तूंवरून हडप्पा संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असल्याचं जगानं मान्य केलं. हडप्पा संस्कृतीला भारतीय इतिहासाचं सुवर्णपान म्हटलं जातं. तर अशी ही हडप्पा संस्कृती जगात पहिली असल्याची माहिती आपल्याला प्राचीन इतिहासामुळे झाली. हडप्पा नंतरच्या कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 6वे शतक त्याचा या ठिकाणी विचार करावा लागेल, कारण हे शतक अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये हे जे इसवी सन पूर्व 6वे शतक आहे हे परिवर्तनाचं शतक म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण याच शतकामध्ये फार मोठे आर्थिक, धार्मिक आणि राजकीय बदल घडून आलेले आपल्याला दिसून येते. आर्थिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आर्थिक दृष्टिकोनातून या काळामध्ये लोहयुगाला सुरुवात झालेली होती. लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला होता. लोखंडी हत्यारं तयार व्हायला लागलेली होती आणि मग ह्या लोखंडी हत्यारांमुळे झपाट्याने जंगलतोड होऊ लागली आणि त्यामुळे शेतीचं क्षेत्र हे व्यापक स्वरूपामध्ये उपलब्ध झालं. त्याचबरोबर नांगराचा लोखंडी फाळ या ठिकाणी वापरता यायला लागला आणि मग ह्या लोखंडी फाळामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेती लागवडीखाली येऊ लागली. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या परिसरामध्ये अयोध्या, बनारस, पाटलीपुत्र अशा अनेक नगरांचा इथं उल्लेख करता येईल. अशा अनेक नगरं या ठिकाणी भरभराटीला आलेली आपल्याला दिसून येतात आणि
येथूनच नागरीकरणाला सुरुवात झालेली सुद्धा आपल्याला दिसून येते. आणि हे पहिलं नागरीकरण हडप्पा संस्कृतीच्या काळातलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. लोहयुगामध्ये लोकजीवन पूर्णपणे स्थिर झाल्यानंतर उत्तर भारतामध्ये 16 महाजनपद उदयाला आले. त्याचबरोबर काही गणतंत्र राज्य देखील या ठिकाणी अस्तित्वात आलेली होती. याच काळामध्ये वंश परंपरागत राजेशाहीची पद्धती सुद्धा सुरू झालेली आपल्याला दिसून येते. धार्मिक परिवर्तनाचा दृष्टिकोनातून जर विचार केला तर याच काळामध्ये प्राचीन भारताच्या सांस्कृतिक जीवनाला चालना प्राप्त झालेली होती. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. वर्धमान महावीरांनी जैन धर्माची स्थापना केली. बौद्ध आणि जैन धर्माचा उदय आणि प्रसारातून धार्मिक स्थित्यंतराला चालना मिळालेली होती. धार्मिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून बौद्ध आणि जैन धर्माचा झालेला उदय ही अतिशय महत्त्वाची गोष्ट मानली जाते. इसवी पूर्व 6व्या शतकाचं आणखी एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. विज्ञान किंवा तंत्रज्ञान या दृष्टिकोनातून विज्ञानाची झालेली ओळख हे एक प्राचीन भारताच्या इतिहासाचं महत्त्व आहे. वैदिक काळामध्ये आयुर्वेदाची माहिती आलेली आहे. वैद्यकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र या तिन्ही शाखांविषयी सुश्रुत आणि चरक यांनी सविस्तर लेखन केलेले आहे. वैद्यकशास्त्रामध्ये नैसर्गिक औषधोपचार आणि जडीबुटीची माहिती सुद्धा दिलेली आपल्याला दिसून येते. गुप्त काळामध्ये धातुविषयक तंत्रज्ञानामध्ये प्रगती झालेली होती. लोहस्तंभ, ब्रांझ, ताम्र धातूचे पुतळे, सुवर्ण नाणी ही सगळी विज्ञानाची प्रगती होती. दशमान पद्धती आणि शून्याचा वापर सुद्धा याच काळामध्ये केला गेला. गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्टने पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे पहिल्यांदा या ठिकाणी सांगितलं. खगोलशास्त्रज्ञ वराहमिहिरने गोलाकार पृथ्वी अंतरिक्षामध्ये अधांतरी फिरत असल्याचं कल्पनेचा पुरस्कार केला. अशा स्वरूपामध्ये विविध काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये झालेला जो विकास आहे हा प्राचीन भारताच्या इतिहासाचं महत्त्व आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्तूप, चैत्य, विहार, स्तंभ ही मौर्यकालीन स्थापत्याची वैशिष्ट्ये आहे. मौर्योत्तर काळात परकीयांनी आक्रमणे केली आणि या आक्रमणांमुळे स्थानिक स्थापत्यकलेशी त्यांचा संबंध आला आणि या परस्पर प्रभावांमुळे गांधार शैली आणि मथुरा शैली यांचा उगम झाला. अनेक राजांच्या राजाश्रयांमुळे लेण्यांची निर्मिती झाली. वेरूळ, अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे अशा अनेक ठिकाणी लेण्यांची निर्मिती झाली. या लेण्या जर आपण बघितल्या, मी या ठिकाणी फक्त महाराष्ट्रातल्या लेण्यांचा उल्लेख केला आहे. या लेण्यांमधलं शिल्पकाम अप्रतिम आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या काळातलं वेरूळमधील कैलास मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. याशिवाय अनेक स्थापत्यांच्या संदर्भात आपण चर्चा करू शकतो. मला वाटतं आपण हा फक्त एक आढावा या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला. आपण फक्त प्रागैतिहासिक काळापर्यंतच्या वाटचालीचा इथे आढावा घेतला. आपण इथेच थांबूया आणि मग यानंतरच्या प्रकरणामध्ये पुढचा जो भाग आहे तो म्हणजे इतिहासाची साधनं. त्याचा आपण पुढच्या भागामध्ये विचार करूया. धन्यवाद.